कधी कधी आयुष्यात आपण जे लोक आपल्या जवळ असतात त्यांची किंमत आपल्याला ते दूर गेल्यावरच कळते। ही कथा आहे राहुल आणि त्याच्या आईची। एका छोट्याशा गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता। घर खूप गरीब, वडील लहानपणीच गेले होते। त्याची आई लोकांच्या घरात काम करून त्याला शिकवत होती। स्वतः भुकेली राहायची, पण मुलाला कधी भुकेलं ठेवत नव्हती। आईचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा होईल आणि मला अभिमान वाटेल। राहुल लहानपणी खूप समजूतदार होता। तो आईला मदत करायचा। आई, मी मोठा झालो की तुला काम करायला देणार नाही असं तो म्हणायचा। आई हसायची, पण तिच्या डोळ्यात पाणी यायचं। पण वेळ बदलत गेला। राहुल मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला, नवीन मित्र, नवीन जीवन, आणि इथून त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाला। कॉलेजमध्ये सगळे श्रीमंत मुलं होती। त्यांचे कपडे, त्यांची स्टाईल, त्यांची लाईफ राहुलला त्यांच्यासारखं व्हायचं होतं, पण त्याच्याकडे पैसे नव्हते। एका दिवशी तो घरी आला आणि म्हणाला, आई, मला नवीन मोबाईल पाहिजे। आईने विचारलं, कितीचा आहे? 10,000। आई शांत झाली, पण दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा स्वतःच्या दागिन्यांचा त्याग केला आणि मुलासाठी मोबाईल आणला। हळूहळू राहुल बदलत गेला। तो आईशी कमी बोलायला लागला, तिला टाळायला लागला। एक दिवस त्याचे मित्र घरी आले। आईने प्रेमाने त्यांना पाणी दिलं, पण राहुलने जे बोललं ते ऐकून आईचं हृदय तुटलं। ही आमच्या घरी काम करणारी बाई आहे। आई काही बोलली नाही, ती फक्त शांतपणे आत गेली आणि रडत बसली। त्या रात्री तिने एक निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल उठला, घरात शांतता होती, आई दिसत नव्हती। टेबलवर एक पत्र होतं। राहुलने पत्र उघडलं। प्रिय बाळ राहुल, मी तुला कधी काही मागितलं नाही, फक्त प्रेम दिलं। आज तू मला ओळखलं नाहीस, मला खूप दुःख झालं, पण मी तुझ्यावर रागावलेली नाही। मी फक्त एवढंच म्हणेन, तू मोठा हो, खुश राहा, तुझी आई। हे वाचून राहुलच्या हातातून पत्र खाली पडलं। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। त्याला सगळं आठवलं, आईचा त्याग, आईची भूक, आईचं प्रेम। तो वेड्यासारखा आईला शोधायला लागला। गावात, नातेवाईकांकडे, सगळीकडे, पण आई कुठेच नव्हती। काही दिवस गेले, राहुल पूर्णपणे बदलला। तो शांत झाला, त्याला काहीच आवडत नव्हतं। एक दिवस त्याला कळलं की त्याची आई एका आश्रमात आहे। तो लगेच तिथे गेला। आई एका कोपऱ्यात बसलेली होती, कमजोर, थकलेली। राहुल तिच्या पायाशी पडला। आई, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली। आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला। बाळ, आई कधी रागावत नाही। दोघंही रडत होते। तो क्षण खूप भावुक होता। त्या दिवसानंतर राहुलने ठरवलं, तो आयुष्यात काहीतरी मोठं करणार आणि आईला अभिमान वाटेल असं जगणार। तो खूप मेहनत करू लागला, दिवस रात्र अभ्यास। काही वर्षांनी तो एक मोठा अधिकारी झाला। एका कार्यक्रमात त्याला स्टेजवर बोलावलं। त्याने सगळ्यांसमोर सांगितलं, आज मी जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे। सगळे टाळ्या वाजवत होते। आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते। मित्रांनो, आई वडील हे आपल्या आयुष्यातील देव असतात। त्यांना कधीही कमी समजू नका, कारण जेव्हा ते नसतात तेव्हा त्यांच्या किमतीची जाणीव होते। आई आहे तोपर्यंत प्रेम करा, नंतर फक्त आठवणी उरतात। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।